हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे फार्मसी ऑफिसरसाठी एलिजिबिलिटी काय असते, याचा सिलेबस जो नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा पार्ट आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर या दोन्ही बॅचेससाठी फक्त 999 रुपयेमध्ये या दोन्ही बॅचेस तुम्हाला परचेस करता येतील. ओके, जी लिमिटेड ऑफर आहे, फक्त तुम्हाला 999 रुपयेमध्ये या बॅचेस परचेस करता येतील. याच्यामध्ये बघा, आपण जो सिलेबस आहे होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल सिलेबस, त्याच्यामध्ये जे सगळे टॉपिक्स असतील सब टॉपिक्स हे सुद्धा आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. जो तुमचे PYQs आहे हे कोणत्या रिजन्समधून आले आहेत, कोणत्या टॉपिकवरती जास्त वेटेज दिलं जातं हे सुद्धा सगळं तुम्हाला आयडेंटिफाय करण्यात तुमची मदत केली जाईल. PYQ सॉल्व्ह कसे करायचे तुमच्या लॉजिकल अंडरस्टँडिंगने आणि तुम्हाला तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगने कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाणार. जे तुमचे नोट्स आहेत ते तुम्हाला ई-बुक्समध्ये किंवा हार्ड कॉपीजमध्ये स्टुडंट्सला इथे प्रोव्हाइड केले जाते. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स या बॅचेसमध्ये मिळणार आहेत आणि हा तुमचा एक डिसिजन चांगला असू शकतो ज्यावेळेस तुम्हाला इथे एकदम प्रॉपर कंटेंट प्लस तुम्हाला एक प्रॉपर टीचिंग इथे मिळणार आहे या दोन्ही कोर्सेससाठी. ओके, जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल तर या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून काय करता, एन्क्वायरी करू शकतात आणि या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. ठीक आहे, पुढे बघा, आता जो आपला टॉपिक आहे फार्मसी ऑफिसरसाठी इलिजिबिलिटी काय आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघताय तुम्ही, एकतर तुमच्याकडे डिग्री पाहिजे ऑफ बी फार्मसी. एलिजिबिलिटी एकतर बी फार्मसीची तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि जर डी फार्मसी जर तुमचं झालेलं असेल, डी फार्मसी, तर त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडे 2 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ फार्मसिस्ट. इथे बऱ्याच स्टुडंट्सला कन्फ्युजन असतं की 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे पाहिजे. तर यासाठी इम्पॉर्टंट आहे 2 years ऑफ एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑर सेमी गव्हर्नमेंट ऑर ॲक्रिडिटेड हॉस्पिटल्स ऑर प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी. याच्यामध्ये तुमचा काय पाहिजे, 2 yearsचा एक्सपिरियन्स पाहिजे. जर तुमचं बी फार्मसी झालेलं असेल तर तुम्हाला इथे इलिजिबिलिटी किंवा एक्सपिरियन्स जरी नसेल तरी चालतं. फक्त डी फार्मसी जर तुमचं झालेलं असेल तर डी फार्मसी सोबत या 2 yearsच्या एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि त्याहून अधिक जर इथे काय इम्पॉर्टंट असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे, तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड पाहिजेत ॲज अ फार्मसिस्ट ॲज पर फार्मसी ॲक्ट ऑफ 1948. ओके, हे बी फार्मसीसाठी पण एक कॉमन एलिजिबिलिटी इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे की यू शुड बी रजिस्टर्ड ॲज फार्मसिस्ट ॲज पर फार्मसी ॲक्ट ऑफ 1948. ते कशामध्ये, बी फार्मसीसाठी डी फार्मसी. ओके, क्लिअर इलिजिबिलिटी. तुम्हाला यापुढे इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. बी फार्मसी किंवा बी फार्मसी झालेला असेल तर इलिजिबिलिटी रिक्वायर्ड नाही. डी फार्मसी जर झालेला असेल तर तुमच्याकडे 2 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे. कशामध्ये, ॲज अ इन सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ॲक्रिडेटेड हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी. ओके, जर तुम्ही रजिस्टर्ड नसाल ॲज पर फार्मसी ॲक्ट ऑफ 1948 तर तुम्ही याच्यासाठी अप्लायच नाही करू शकत. तर यू शुड बी रजिस्टर्ड. ओके, ते लक्षात घ्या. त्यानंतर जो सिलेबस आहे, याच्या आधी एक्झाम पॅटर्न समजा. एक्झाम पॅटर्न असणार आहे ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतील. 100 क्वेश्चन्स फॉर 200 मार्क्स. त्याच्यामध्ये जे काही 80% क्वेश्चन म्हणजे 80 क्वेश्चन्स कशाचे असणार आहे, फार्मसी किंवा तुमचं टेक्निकल नॉलेज, आणि 20% कशावरती वेटेज दिलं जाईल, नॉन टेक्निकल पार्ट. ओके, आता इम्पॉर्टंट हे होतं एक्झाम पॅटर्नमध्ये 100 क्वेश्चन्स आहे, 200 मार्क्ससाठी आहेत. 80% कशामध्ये असणार आहे, फार्मसीचा सिलेबस विचारला जाईल. 20% हा नॉन टेक्निकल पार्ट विचारला जातो. याच्यामध्ये जे इंग्लिश सिलेबस आहे इंग्लिशचा, त्याच्यामध्ये काय ग्रामर आहे, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात. सिनॉनिम्स काय आहेत, ओके, विचारले जातात. अँटॉनिम्स, स्पेलिंग म्हणजे जर विचारले जातील की हा एक याच्यामध्ये कोणती स्पेलिंग करेक्ट आहे, म्हणजे 4 ऑप्शन्स दिले जातील त्या स्पेलिंगचे, तर तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट किंवा मोस्ट जी करेक्ट आहे ते तुम्हाला काय करायची, ते ऑप्शन त्याचा सिलेक्ट करायचे. अशा टाईपचे स्पेलिंगचे क्वेश्चन्स विचारले जातील. किंवा पंक्च्युएशन आणि टेन्सेस, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स अशा रिलेटेड किंवा अशा टाईपचे टेन्सेसचे क्वेश्चन्स विचारले जातात.
व्होकॅब्लरीमध्ये बघा इडियम्स, फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ काय आहेत हे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस. मग जे काही फिल इन द ब्लँक्स म्हणजे एखादं सेंटेन्स दिलं असेल आणि डॅश दिलं असेल आणि पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईस करायची असेल. प्रोनाउन्स विचारले जाऊ शकतात किंवा कंजक्टिव्ह विचारले जाऊ शकतात. तिथे आर्टिकल्स पण विचारतात. आर्टिकल्स. ओके, अशा टाईपचे फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन्स असतात. त्यानंतर आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे सिम्पल फॉर्मेशन स्ट्रक्चर बघा किंवा एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन अशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे विचारतात. त्यानंतर बघा मराठीच्या सेक्शनमध्ये एकतर व्याकरण विचारलं जाईल, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विचारतील, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्याचा उपयोग कसा आहे, सर्वनाम्य आणि शब्दसंग्रह इत्यादी अशावरती प्रश्न विचारतात. प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक कोण आहेत, पुस्तके विचारतात आणि त्यांचा लेखक कोण आहे. 4 पर्याय दिले जातात. तुम्हाला योग्य पर्याय हा सिलेक्ट करायचा आहे आणि योग्य जोड्या लावा. त्यानंतर बघा करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स विचारतात. करंट अफेअर्स आता हे महाराष्ट्राच्या रिलेटेड पण विचारतील आणि इंडियाच्या रिलेटेड पण विचारतील. तर तुमच्याकडे साधारणपणे 6 ते 12 महिन्याचं काय पाहिजे, करंट अफेअर्स रेडी पाहिजे. ओके, सिम्पल आहे. तुम्ही फक्त 6 मंथ्स पहिलं किंवा 12 मंथ्स पहिलं 1 वर्ष आधीचं किंवा MCQs किंवा करंट अफेअर्स एकदा रीड करून घेऊ शकता. याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री, आता इंडियन हिस्ट्री खूप मोठी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पार्ट्स बघितले तर याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री आहे, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री. ओके, या टाईपच्या हिस्ट्रीवरती विचारले जाऊ शकतात. पण जास्त तुम्हाला काय करायचं आहे, मॉडर्न हिस्ट्रीवरती जास्त भर द्यायचा आहे. मग जॉग्रफीमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातील ते इंडियन जॉग्रफी, फिजिकल जॉग्रफी याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्राच्या रिलेटेड पण तुम्हाला स्पेसिफिकली स्टडी करायचं आहे. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इथे काय करायचं आहे, पॉलिटी, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स, पार्लियामेंट, अजून काय स्टेट लेजिस्लेचर, हे कसे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला स्किप करून चालणारच नाही. एक्झाम क्लिअर करायची तर तुम्हाला हे टॉपिक्स क्लिअर करावेच लागते. त्यानंतर आहे जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन राईट्स किंवा राईट टू RTI आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 ही माहिती पाहिजे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड नॉलेज म्हणजे IT किंवा त्यालाच काय म्हणू शकतात, कॉम्प्युटर. IT मध्ये जे काही इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत, मेथड्स आहेत किंवा कोणते ॲप्स असतील याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा कोणते वर्डचा एखादा प्रोग्राम आहे त्याच्यावरती तुम्ही कोणत्या शॉर्टकट कीज यांचा कसा वापर केला जाऊ शकतो, कोणत्या कॉम्बिनेशनने कोणती म्हणजे ऍक्शन परफॉर्म केली जाते, अशा टाईपचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. ओके, त्यानंतर बघा जो काही लॉजिकल ॲबिलिटी हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जर बेसिक तुमचा 10वी पर्यंत 12वी पर्यंत जर मॅथ्स चांगला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जे काही पर्सेंटेज आहे, रेशो अँड प्रपोर्शन आहे, ॲव्हरेज, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात एक मॅथमॅटिक्सच्या पार्टमध्ये किंवा जॉमेट्री, स्टॅटिस्टिक, अल्जेब्रा, न्यूमरिक. आणि जे रिझनिंग पार्ट आहे, रिझनिंग पार्टमध्ये काय करायचं तुम्हाला, ब्लड अँड रिलेशन, नंबर सिरीज, नंबर सिरीज. त्यानंतर आहे जनरल सायन्स ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. ओके, हा जो पूर्ण पार्ट आहे कशाचा होता, नॉन टेक पार्ट, ज्याचा 20% आहे. त्यानंतर जो आपण इम्पॉर्टंट टॉपिक इथे बघतोय तो काय आहे, टेक्निकल सिलेबस. तर व्यवस्थित समजून घ्या. आपण लवकरच सुरू करत फार्मसीचे. त्याआधी तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की सिलेबस आहे काय, PYQs कशी विचारले जातात. जर तुम्ही DMERचा पेपर घेतला, आता जर DMER, DHS, आरोग्य विभाग, हे जे क्वेश्चन विचारले जातात आणि सिलेबस आहे याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे.